कम हुआ है? भाव कम हुआ भैया, व्यापारी को बहुत मारा गया। अच्छा, मारा गया इसलिए। एक एक गले में 4-4 लाख रुपए गए। हाँ। व्यापारी रोक गया, हाँ। रोप आ गए, व्यापारी क्या करे। तर सर्वांना आज बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज तारीख 22 ऑगस्ट 2025। आपण आलोय पिंपळगाव वसंत मार्केटमध्ये। आता साधारणतः दुपारचे 2:30 वाजले। तुम्ही बघू शकता आवक आपली साधारणतः 2 लाईन पूर्ण भरलेल्या आहे आणि एक तिसरी लाईन लागायची तयारी चालू झालेली आहे। तर मित्रांनो, आम्ही बाकीचे तुम्ही व्हिडिओ बघत असाल, पण आम्ही दिवसाला 2 अपडेट देत असतो। ती म्हणजे 2:30 ते 4 वाजेची तो बाजारभाव असेल तो, आणि त्यानंतर पाचच्या पुढे जो काय बाजारभाव असणार आहे तो आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवत असतो। त्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ पूर्णतः सर्व बघा, कुठेही ते मध्ये स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व बाजारभाव योग्य पद्धतीने तुम्हाला तुमच्यापर्यंत कळेल। आणि हो, तुमच्या कमी दिवसात आम्हाला तुमच्याकडून भरभरून असं प्रेम भेटतंय, ते प्रेमरूपी तुम्ही आम्हाला दिसू पण राहिलं। तुम्ही त्यासाठी तुम्ही तर फक्त आमचा व्हिडिओ बघतातच आहे, पण त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे आमचं मनोबल अजून वाढेल आणि अजून आम्ही नव्या जोमाने तुमच्यासाठी व्हिडिओ आम्ही टाकत राहू। धन्यवाद। चलो, लोकल ना आपण सही है। अच्छा का मग लावू का? हा? 5:30 माहिती दिली पावती दिली कधी Yes, sir. 20-30 कमी करू, 50 कमी करू, पण चालत तुम्ही नाही घेतला मग नाही घेत। कधी खरेदी काही चालू ये स्पोर्ट वालों ने बाजार खोला भैया 6 रुपए, 6.25 रुपए, और आप लोकल वाले जो मांग रहे हैं भैया 500, 525 रुपए बाजार है लोकल वालों का। अभी आगे भी दम नहीं है बाजार में, आगे भी दम नहीं है बाजार में। आगे दम होगा तो पोजीशन इधर बढ़ेगा, आगे बाजार नहीं है तो इसलिए इधर पोजीशन डाउन है। अब मैं ये पूछ रहा हूँ भैया आपका गाले का फार्म का नाम बताइए। STC। आगे क्या भाव है कि नहीं? आगे बाजार नहीं है भैया, बाजार सब जगह डाउन है। क्यों ऐसा क्यों है? बाजार डाउन है भैया, आवक ज्यादा है तो बाजार डाउन है। ठीक आहे, धन्यवाद। हे बघा, आता छोटा शेतकरी पण आलेला आहे, आपला माल पिंपळा मार्केटमध्ये माल घेऊन आलेला आहे। आपण त्यालाच विचारू, बाळा नाव काय तुझं? सुदर्शन 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 विराज चतुर्वेदी तालुका विफाड जिल्हा नाशिक इयत्ता पहिली। बरोबर, आज सुट्टी का तुला? अच्छा, पोळी सुट्टी। काय माल मागितला दादा तुझा? काय भाव मागितला? 50 रुपये। 500 500 रुपये। 500 रुपये मागितला। बरोबर, तुला काय वाटतं कितीला जायला पाहिजे? 600 रुपये। 600 रुपये जायला पाहिजे। नमस्कार, आज काय दादाला सुट्टी का? हा सुट्टी आहे, आला तू म्हणे यायचं टमाटे विकायला। त्याला माल दाखवला ना? हा मला दाखवला आणला। किती कुठे आपला आता 1500 अरे म्हणे। अरे म्हणे, हो बरं ठीक आहे। म्हणजे आता जवळजवळ ऍव्हरेज मिडियम झालेला, मिडियम झाला आमचा माल। मिडियम माल झाला। नवीन लावेल अजून काही? नवीन लावलेलं नाही, अरे म्हणच लावलेलं। ठीक आहे चांगलं झालं नाही वर्ष? हा चांगलं झालं, व्यवस्थित झालं। व्यवस्थित झालं। ठीक आहे, धन्यवाद। दादा, आता तू साधारणतः 10 ते 15 दिवसापासून येतो, तुला बाजारभावावर काय परिणाम वाटतो? बाजारभाव आता काल परवापासून कमी झाले बाजारभाव। तर आधी जात होता आपलं 900 950 जात होते, कालपासून डाऊन झाले। काल 600 पर्यंत होता, आज त्याच्यापेक्षा पण कमी आहे अजून। कोणत्या व्हरायटी लावल्या? आर्यमान आहे, 2174 आहे। बरोबर, आता 2174 जवळजवळ ऍव्हरेज झाली, मिडियम माल झालेला आहे, मीडियम झाली। आणि हा नवीन चालू झालेला आहे। काय मागितलंय? आज पहिलाच थोडा आहे, हा, आता 550 मागितलेला आहे, आता 600 पर्यंत। आणि मीडियम काय मागितलं? मीडियम काय 500 पर्यंत म्हणताय, 550 लांबून यावं लागतं ना, 60 आम्ही 60 वरून। सटाणे
पाऊस कसा तिकडे पाऊस चालू आहे आता कमी झाला आज. आज आमच्या इकडे पण सकाळपासून हा आहे. आता पाऊस कमी झाला. अन्नापाशी अन्नाची खरेदी चालू आहे जी चालू झाली खरेदी. इथं पहिली वक्कल गेलं ना इथून पुढे माझे भाऊ चालू तुमचा शब्द 611 बोलले 611 दिले टाका आणि जाऊ द्या. अण्णा बोनीची गाडी का बोनीची गाडी काय मागितलं दिली त्यांनी 611 बोलले 611 नी पावती दिली. जे तुम्ही मागितलं अण्णाकडून अण्णाची पावती दिलेली तुम्हाला आता 611 इथून ची पुढे पावती. भाऊ करेल मी पुढचे चला बोनीची गाडी आहे. अण्णाने चांगला चला बोलला जा. केपीएस लोकलची घरी चालू कशी लोकलची केपीएस वाल्याने 5 शेट लावले आपल्या लोकल वाल्याने 60 कॅरेटला. कोणती व्हरायटी का आर्यमान आहे ना कितवा कुठे कितवा तोडा आहे सावध वाडा आहे. आता नवीन लावेल आहे ना आपण नागपांचमीचे नव्हते लागवड बर 500 केलाय 500. 480 काय वाटतं दादा म्हणणं आहे 531 500 जायला पाहिजे बरोबर. तुमचं चालू का नाही शेट हा का? म्हणजे आपल्या एमके ने मागितलं लोकलला का गुजरातला काय पुढे भाव आहे का नाही हा का? म्हणून तुम्ही आमच्या शेतकरी पुरगोडे घालता भाऊ कालपासून 300 रुपये कमी भेटले खरं आमच्या शेतकऱ्यांचे पण 3 दिवसापासून ना कमी तुटूच राहिले. मग दिला ना आम्ही 12 दिवस दिला नाही लाख रुपये 900 रुपये दिला का? 12 दिवस महिनाभर पुढे दिला यार. बरं, ठीक आहे चालेल चालेल. भाव काय मागितला 400-300 रुपये आणि काय असंच राहील का वाढेल पुढे काका काय, हे महिना पुढे आलं काय. अच्छा मग काय शेतकरी आपले व्यापारी वाढणार का नाही आता तर 40% व्यापारी चालू झाले बरोबर आहे, बरोबर आहे. वाटतील ना चला दादा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं गणेश मारुती कुठे गाव डोंगरगाव विंचो डोंगरगाव आपले कोणती व्हरायटी होती आर्यमान होते अरे म्हणून किती कॅरेट होते आज 90 कॅरेट 90 कॅरेट काय मागितलं दिला ना 581 दिला का? 581 दिला धन्यवाद धन्यवाद. तुम्ही समाधानी का या हो समाधानी आता काय करणार आहे? कमी हो राहिले मार्केट दिवसेंदिवस चलिए बर्तन लेके जा चला किती केले 551 सही सही लगा बोला जिसको सही सही लगा नहीं नहीं भैया इस भाव का मार्केट कहाँ है इतनी मार्केट कहाँ है मार्केट ये भाव लगेगा तुम्हारी मर्जी हो देगा ना कोई बात नहीं नहीं ऐसे ही आपकी गाड़ी की जाती है किती होती अरे माने अरे म्हणून काय दिला तो 511 समाधानी काय आता कमी झाले आता 2 दिवसात एवढे 250 रुपये कटले समाधानी वाटणार का बरं 2 दिवसात एवढे 250 ला तर व्यापारी पण थोडे कमी आहे ना त्याच्यामुळे व्यापारी भरपूर पण मंडीत मंडी डाऊन झाली बरं बरं ठीक आहे आता शेतकरी ते व्यापारी म्हणताय की पुढे भाव नाही होत त्याच्यामुळे आम्ही माल कमी मागतोय भाव कम हुआ है. भाव कम हुआ भैया व्यापारी को बहुत मारा गया अच्छा मारा गया इसलिए एक एक गले में 4-4 लाख रुपए का है व्यापारी रोक गया रोप आ गए व्यापारी क्या करे इसलिए भाऊ इस हमारे भाव कम हुआ अच्छा अच्छा ये हमारे बेंगलोर है ना बेंगलोर बहुत माल फेंक रहा है बेंगलोर अच्छा हमारे जो किसान है उनको लगता है की भाव क्यों कम हो रहा है नहीं तर हे बघा बेंगलोर हे बघा मित्रांनो आता तुम्ही विचारत होते कमेंट मध्ये बेंगलोर. की भाव का कमी होतोय आता स्वतः आपल्याला डबल एम चे जे संचालक आहे त्यांनी सांगितलंय की भाव का कमी होतोय तर साधारणतः समोर पण भाव नाही आहे त्यामुळे भाव हा कमी होतोय आणि ज्यादा दिन तक तो नहीं रहेगा ना बात क्या है भी बेंगलोर चालू हुआ इस हमारे मार्केट रिवर्स आई बैंगलोर मार्केट चालू झाल्यामुळे भाव थोडं रिवर्स झाले आणि हे ज्यादा दिन तक नहीं रहेगा नहीं, भाव बढ़ेगा ना भाव बढ़ेगा भाव पक्का? बढ़ेगा, पक्का बढ़ेगा यानी किसानों को दिल्ली बेंगलोर कम हुआ ना मार्केट चांगली हुई ना यानी जो है अपने किसान उनको लिए ये अच्छी बातमी है यानी अच्छा संदेश है। मार्केट तो बढ़ेगी अभी हाँ। हम भी क्या करें बताओ एक एक गले में 4-5 लाख रुपए गया अच्छा अच्छा हम भी क्या करें हमारे भैया हमने मतलब करके लेना अच्छा हमारा दुकान पूरा हो गया हे बघा आपल्याला शेतकरी बांधवला याचं कारण कळालंय का भाव का कमी होतो
धन्यवाद. मिडियम माल आहे का? ऍव्हरेज मिडियम माल आहे. चांगले माल 500. चांगले माल पाहिजे. काय तुम्हाला काय वाटतं म्हणजे बाजार भाव जो होतोय आजकालचा टमाटा पावसामुळे आलेला आहे तर त्याचा दर्जा कसा आहे टमाट्याचा? दर्जा सुद्धा सरलेले मालाचे. म्हणजे त्याच्यामुळे भाव कमी परिणाम पडलाय का? मालाचे दर सुधारतील, मालात सुधार झालेला. तुम्ही काय सांगू शकता शेतकरी? बांगलावाले आहेत आपल्याकडे बरेच, त्यांना पूर्वी माल येत होते आपले काय केसर अनिशा चांगले कलर मध्ये. आणि तुम्ही काय लोक काय करतात, तो जास्त लवकर तोडल्यामुळे आवक वाढू राहिली. कच्च सांगा तुमचं म्हणणं आहे असं. लवकर घाई तेजीचे लक्षण. हा तुम्ही 2 दिवस थांबा, चांगला माल पिकवा, 2 पैसे तुम्हाला होतील, आवक लिमिट मध्ये राहील. मालाचा दर्जा तर तुम्हाला काय वाटतं? सरतो ना. मग तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? चांगली क्वालिटी करा तुम्ही, मालाचा निश्चितच दर भेटेल. भाव भेटेल ना नक्की. आता मी स्वतः शोधतोय, कलरफुल माल असला तुम्ही 550 देईल तयार. अच्छा, म्हणजे एक्सपोर्टच्या बरोबर नाही आज एक्सपोर्टच्या बरोबरीने मी देईल लोकलला बाजार. असा कलर असला तर इकडे लावून दाखवून द्या कलर. असा कलर घेणार ते 550. हे बघा, हे यांना आपल्याला कलर लागतोय आणि सर्व बरोबर आहे. या व्यापारी बांधवाचं पण एकदम बरोबर आहे. का शेतकऱ्याने शक्यतो माल आहे ना, निम्म आता बाजार भाव जास्त आहे गुजरात, त्याच्यामुळे राजस्थान, दिल्लीचे व्यापारी सर्व हिवरगावलाय का कलर. जे तुम्हाला असं वाटतं का इथले व्यापारी तिकडे जात आहे, हा जात आहे ना. तिकडे क्वालिटी येतो? दिसतंय का आपली गाडी रिकामी पडत चालली. नक्कीच नक्कीच गर्दीच नाही. नक्कीच. गर्दी मालाचा वाढली तर दर्जा स्पर्धा वाढेल तर 2 पैसे वाढतील. बरोबर बरोबर. धन्यवाद दादा. नमस्कार काका. नमस्कार. कुठला माल आहे काका? धानोर. आपल्या आर्यमान व्हरायटी ना? हो अरे मन. हे पहा, माल चांगला आहे. नवीन कुठं वाटतं? हो नवीन श्री गणेश आहे. श्री गणेश. काय मागितलं? काय मागितलं? 500. अच्छा, तुमची अपेक्षा काय? आता काय मार्केट कमी झाल्यावर काय आता आपल्या मनाप्रमाणे थोडेच भेटणार आहे. आणि काका कसं माहितीये का, आता बघा तुमचा माल आहे ना असा नवीन, हा शेवटपर्यंत असंच राहिला पाहिजे. म्हणजे कसं माहितीये का, आता कालांतराने ना तुमचा जुना 2 फुटे होईल, 3 फुटे होईल, 4 फुटाच्या नंतर आहे ना प्लॉट मध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊन जातो. काय माहितीये का, पद्धत काय होती की गोल्टी येणं झालं, तिरंगा आला, हे आलं, त्याच्यासाठी तुम्ही ना सगळा माल विकला जातो आपल्या मार्केटला. बदल्यापासून गोल्टी सगळं विकलं जातं. त्यासाठी आपली निवड वगैरे असणं एकदम गरजेचं आहे. हे शेतकऱ्यांना म्हणजे आमच्या व्हिडिओच्या माध्यमात किंवा आमचं पण एक सांगणं, आम्ही फिरतोय की आपण माल क्वालिटी चांगली ठेवली तर सगळे भाव देणारच, आपल्या माला मागे भाव राहणारच. त्यासाठी निवड ही अत्यंत गरजेची आहे. धन्यवाद. नमस्कार. कुठून आले का? आम्ही रायपूर भडाणा चांदवड तालुका. चांदवड तालुका. किती कॅरेट आणलेले आज? आज 140 आहे. 140. बरं. कोणती व्हरायटी आहे? आर्यमान आहे. आर्यमानच आहे ना? बरोबर. काय मागितलं? 601 रुपये. तुमची अपेक्षा काय? आमची अपेक्षा आहे 750 पर्यंत. अच्छा अच्छा, ठीक. हे 2 दिवस पावसामुळे भाव कमी झालाय, तुम्हाला काय वाटतं? काय परिणाम झालेला आहे? तुम्हाला काय वाटतं वाढायला पाहिजे? नाही, भाव तर वाढायलाच पाहिजे ना. नक्की नक्की. 800-900 रुपये विकले आणि आता 500-550 आणि 600 रुपयांनी कमी वाटतं ना आम्हाला. बरोबर. तर बघा, लोक नाही हो त्या शेतकऱ्यांची आपली प्रतिक्रिया. धन्यवाद. हो. MM 56 कॅरेट 581. 581 गेला. मामा 581 गेला. अरे मन कुठला माल पावली? डोंगरगाव. काय मागितलं? 581 मागितलं. अपेक्षा काय तुमची? 600. तरी पण चांगला मागितलं त्यांनी 581. आता आजच्या मंडीच्या हिशोबाने चांगला मागितलं. नमस्कार मंडळी, आता दुपारचे साधारणतः 3:30 वाजले. आपण आपल्या व्हिडिओचा शेवट करत आहोत. आता तरी 3:30 वाजले तरी तुम्ही बघू शकता 4 लाईनी ह्या उभ्या आहे. तरी पाहिजे त्याचे काही व्यापारी आत गेलेले नाही, मोजकेच व्यापारी आहे, तर त्यांची किती खरेदी करताय तुम्ही बघू शकता. बाकीचे व्यापारी साईडला येऊन बसलेले आहेत. आता निश्चितच ते मध्ये जातील आणि माल घेतील. पिंपळगाव मार्केटची खासियत आहे, कितीही माल आला तरी तो हा विकलाच जातो. म्हणजे तुम्ही घाबरून जायचं काय कारण आहे, त्यात माल किती वाढो माल पूर्णतः विकलाच जाईल. धन्यवाद. आणि पुढचा जो आपण अपडेट देणार आहोत ती साधारण जो पुढचा व्हिडिओ आपण 5:30 ते 6च्या दरम्यान दुसराही व्हिडिओ आपण काढणार आहोत. धन्यवाद.